जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक महिला एका साधूकडे गेली आणि म्हणाली, महाराज, तुम्ही प्रवचन सांगताना म्हणालात की अहंकार हे सर्वात मोठं पाप आहे. पण मी जेव्हा कधी आरशात बघते तेव्हा माझा अहंकार जागा होतो. मला वाटतं मी किती सुंदर आहे. हे पाप मनात येऊ नये यासाठी मी काय करू? साधू म्हणाला, बाळा, हा अहंकार नाही, हा गैरसमज आहे. आणि गैरसमज हे पाप नव्हे. पिंकी शेजारच्या मोनाला म्हणते, माझ्या घरात कशाचीच कमी नाही. मोना पिंकीला म्हणते, अगं ये, तू एकदा डीमार्टला जाऊन ये, मग कळेल तुझ्या घरात काय काय नाही ते. स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेव्हा दोघे जण मला लुटण्यासाठी अचानक समोर आले. मस्करीच्या स्वरात म्हणाले, एवढ्या रात्री तुला भीती नाही का वाटत? लय धाडसी दिसतोयस राव तू. आणि त्यांना मी एवढंच बोललो. जिवंत होतो तेव्हा मी लय भ्यायचो. ते दोघे परत मला दिसलेच नाहीत. मित्राचा अपघात झाला म्हणून त्याला सगळ्या मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. आता अपघात झालेला एकटाच घरी आला आणि बाकीचे हरामी मित्र तिथल्या नर्समुळे अजून घरी नाही आले. मी शाळेपासूनच इतका भारी दिसायचो की बाई म्हणायच्या की तिथून उठ आणि माझ्यासमोर येऊन बस. माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं की श्रीमंत व्हायचं आणि लोळायचं. 50% स्वप्न पूर्ण झालं. आता फक्त श्रीमंत व्हायचं बाकी आहे. रात्रीच्या 12 नंतर तीच लोक आठवतात ज्यांनी आपल्या आयुष्याच्या 12 वाजवलेल्या असतात. अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर बायको मिळाली तर माणसाच्या आत भांडी धुण्याची इच्छा स्वतःच येते. बरं, मी काय म्हणतो, एखाद्या पोरीच्या मनात घर करायचं तर त्यासाठी किती वाळू, विटा, खडी, सिमेंट लागेल, कोणी सांगेल का? एक बाई एका मंदिरात बसून खूप रडत होती. तेवढ्यात मंदिराचा पुजारी तिथं आला आणि बाईला म्हणाला, पुजारी, काय झालं बाई, का रडताय? बाई, बाबा, काल माझा नवरा गेला हो. पुजारी, अरे अरे, खूप वाईट झालं. शेवटच्या क्षणी तुझा नवरा काय बोलला का? बाई, हो, ते मला ओरडून ओरडून सांगत होते, माझा गळा सोड, माझा जीव जाईल. पुजारी बेशुद्ध. बायको, आहो, आज पहिल्यांदा मी तुमच्याकडे काहीतरी मागणार आहे. नवरा, अगं कालच तर मी तुला नवी साडी घेऊन दिली. बायको, मी आज मागण्याविषयी बोलते, आधी नीट ऐकायला शिका. नवरा बिचारा शांतपणे निघून गेला. सकाळ सकाळी बायको झोपेतून उठून नवऱ्याला म्हणते, आहो ऐकता का, मला आज एक स्वप्न पडलं. तुम्ही ना माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आलात. नवरा, अरे वा, असं काय? मग असं कर, पुन्हा झोप आणि तो हार गळ्यात घाल. नवरा, हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस असं ऐकलं होतं. बायको, हो ना, 16 सोमवारांचं व्रत करायचे. ते केल्यानंतर तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासावरचा. गुरुजी, एक बाई एका तासात 50 पोळ्या बनवत असेल तर 3 बायका एका तासात किती पोळ्या बनवतील? बंड्या, एकही नाही, कारण ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते. तिघी मिळून फक्त गप्पा मारतील. पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता. शेजारी, का मारता आहात मुलाला? पुणेकर, आहो, ह्याला जिना एक पायरी सोडून चढ म्हणजे चप्पल कमी झिजते असं सांगितलं. हा गाढव 2 पायऱ्या सोडून चढला. शेजारी, आहो मग मारता कशासाठी? चप्पल अजून कमी झिजेल ना. पुणेकर, आहो पण चड्डी फाटली ना त्या नादात. मोठ्या बोर्डावर
तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते एक्सचेंज ऑफर. रामभाऊ बराच वेळ ते बघत होते. ते बघून काकू ओरडल्या, चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे. चंप्या, तू उपाशी पोटी किती सफरचंद खाऊ शकतेस? चिंगी, 6. चंप्या, चूक, फक्त 1, कारण सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशी पोटी नसते. चिंगी, मस्त सुपर जोक आहे हा. मग ती चिंगी आपल्या मैत्रिणीला हा जोक सांगायला जाते. सांग मयुरी, तू उपाशी पोटी किती सफरचंद खाऊ शकतेस? मयुरी, 9. चिंगी, तू 6 बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते. मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत उशिरा पोहोचला. इंग्रजीचे सर ओरडले, व्हाय आर यू लेट? इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, सर, रस्त्यावर चिखल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुसूम मारली. माझा पाय मोडला म्हणून उशीर झाला. सर पुन्हा ओरडले, टॉक इन इंग्लिश. हजर जबाबी मन्याने म्हटले, सर, देअर वॉज चिखली पिकेशन ऑन रोड. काऊज हँड्स केम मॉर्निंग मी शिंगडा मेड मी लंगडा, सो आय कम. एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो. माणूस, हॅलो. मुलगा, उल्लो पुल्लो कुल्लो. माणूस, कोण आहे बे? मुलगा, एक व्यक्ती. माणूस, ते माहीत आहे, नाव सांग. मुलगा, मी एक खोडकर मुलगा आहे. माणूस, तुझ्या तर तू कुठं राहतोस? मुलगा, पृथ्वीवर. माणूस, ते माहीत आहे, फोन का केलास? मुलगा, तुला परेशान करायला. माणूस, थांब साल्या, तुझ्या बापाला बोलाव, छक्क्याचे अवलाद. मुलगा, बाबा, मी आहे चंप्या. बनता, तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस? संता, याचे 3 फायदे आहेत. एक सोबतच रिव्हिजन होऊन जातं. 2, आपल्यावर नजर राहते. 3, आपल्याला अभ्यास करायला एक जण सोबती मिळतो. एक चंप्या वर्तमानपत्रात अर्थविषयक बातम्या वाचत होता. बातमी, मायक्रोसॉफ्टने याहू मेसेंजरला 8.5 बिलियनला विकत घेतले. चंप्या, ओ तेरी, एवढा खर्च का केला? याहू मेसेंजर फुकटात डाउनलोड करता येतं की. एका बाईला 10 मुले असतात. पत्रकार, आहो, या पहिल्या मुलाचं नाव? बाई, मन्नू. पत्रकार, बर, दुसऱ्या मुलाचं नाव? बाई, मुन्नू. पत्रकार, बर, या बाकीच्या मुलांचं नाव काय आहेत? सगळ्यांची नावं मुन्नू. पत्रकार, अहो, मग त्यांना ओळखता कसं? अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना. एका गर्भराशी प्रेग्नेंट बाई पुरुष डॉक्टरकडे जाते. डॉक्टर, काय बाई, कितवा महिना? बाई लाजून, इश, 8वा. डॉक्टर आणखीन लाजून, आहो, मी कसा आठवू, तुम्हीच आठवा. ग्रहस्थ, काय रे, तुझी आई कशी आहे? मुलगा, बरी आहे. ग्रहस्थ, बहीण कशी आहे? मुलगा, बरी आहे. ग्रहस्थ, अच्छा, मग बाबा तर बरेच असतील ना? मुलगा, नाही बाबा, बाबा एकच आहे. एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये समोसा खात असतात. काव्या, अगं टीना, तू समोस्याबाहेरील भाजी का खात आहेस? टीना, कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.